नमस्कार, हेलो, हाय. मी आहे आर.जे. प्रणव आणि द पीपल्स चॅप्टर इथे तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर जसं की अख्ख्या महाराष्ट्रात आता महानगरपालिका निवडणूक याचा बिगुल वाजलाय, तर त्याचकरिता नागपूर प्रभागातून प्रभाग क्रमांक 31 वरून चंद्रकांत खंगार सर आपल्यासोबत जुळलेले आहेत. त्यांना माझा पहिला प्रश्न असा आहे सर, की तुमची जर्नी मला एकतर कळवा, की इथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात निवडणुकीपर्यंत? तर तेच मला जाणून घ्यायचं आहे पहिलं. नमस्कार. मी चंद्रकांत मनोहरराव खंगार, प्रभाग 31 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तुम्ही मला प्रश्न केला की तुमची जर्नी कशी काय सुरू झाली? तर मी मागच्या 33 वर्षापासनं सक्रिय राजकारणात नाही आहे, तर समाजकारणात होतो. समाजकारणात असताना मला खूप अडचणी आल्या. त्या अडचणीत सॉल्व्ह करण्यासाठी मला प्रत्येक वेळेस राजकारणाकडे जावं लागत होतं. मग मला असंच वाटलं की आपण राजकारणाची जोड पाहिजे आहे, म्हणून मी स्वतःहून राजकारणात येण्याचं ठरवलं आणि मागच्या 12 वर्षात सक्रिय राजकारणात आलो. आणि त्यापासून माझा 12 वर्षाचा निरंतर प्रवास चालू आहे. मी छोट्याशा एका बूथ अध्यक्षापासून तर आता या प्रभाग 31चा अध्यक्ष होतो. आता मंडळावर उपाध्यक्ष आहे. अरे वाह! सर पुढचा प्रश्न मला असा आहे, की तुमच्या प्रभागात कुठले एरिया सध्या येत आहे? माझ्या एरियात मी ज्या एरियातून नेतृत्व करतो हं. तो शिवनगर, जुना नंदनवन, महावीर नगर, भगत कॉलनी, शिवनगर आणि सोमवारी क्वार्टर, चंदन नगर, वकीलपेठ, शिरसपेठ असा रेशीमबाग, जुनी शुक्रवारी असा मोठा अरे एरिया वाह! माझ्याकडे आहे. सर या प्रभागासाठी आतापर्यंत कुठले कामं झाली आहेत? म्हणजे ते विचारायचं आहे. प्रभागात नाही म्हणता येणार, पण मी माझ्या ज्या आमचा वॉर्ड होता, हं. त्या वॉर्डामध्ये खूप भरपूर कामं मी केली आहे. माननीय आमदारांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून इथे प्रभागात भरपूर असे कामं झाले आहेत. ते सांगावसं वाटते, की आमच्या शिवनगरच्या प्रभागात लीजचा खूप मोठा प्रश्न होता ओके. आणि ग्राउंड रेंटचा प्रश्न होता. ग्राउंड रेंट 0.5 होता, तो लाखामध्ये होता. हं. आम्ही सतत पाठपुरावा करून सन्माननीय आमदार मोहनभाऊ मते यांच्या मार्गदर्शनात सतत पाठपुरावा केला आणि तो सॉल्व्ह केला. लीज लागत नव्हत्या, त्यामुळे रजिस्ट्र्या होत नव्हत्या. नागरिकांना मानसिक त्रास होत होता त्याचा. हं. त्याच्यातून आम्ही ते सॉल्व्ह केलं आणि आता ते लीज लागणं सुरू झालं. ग्राउंड रेट फार कमी आला, हजारात आला. हं. सर याशिवाय अजून कुठले तुम्हाला प्रॉब्लेम्स दिसत आहे आपल्या प्रभागात? मागच्या 4 वर्षापासून निवडणुका झाल्या नाही. हं. त्यामुळे प्रभागात प्रशासक राज आहे. प्रशासक राज असल्याकारणाने कुठ हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ते बिलकुल कोणाला जुमानत नाही, ऐकत नाही आहे, असा हे आहे. हं. त्यामुळे प्रभागात कुठे अस्वच्छता आहे. कारण प्रशासक ऐकत नाही ना, हं. त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही आहे. तर ते ऐकत नाही आहे. त्यामुळे हं. भरपूर ठिकाणी घाण पडल्या राहतो, कचरा हं. पडला असतो. दुसरा पाण्याचा प्रश्न आहे. पाणी सकाळी 1 तास येतं, संध्याकाळी 50 मिनिटं येते. तो पाण्याचा मोठा प्रश्न आहे. मुबलक प्रमाणात पाणी द्यावं. हं. अ, म्हणजे पाण्यावरूनच मी पुढे वाढवतो, की जसं पाणी, रस्ते, है ना? मग त्याच्यानंतर स्वच्छता किंवा ड्रेनेज सिस्टम यावर आपली काही प्लॅनिंग आहे का सर? या सर्व मूलभूत गरजा आहे. हं. त्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे नागरिकांच्या. हं. ड्रेनेज सिस्टम जे आहे ते जुन्या 50-50 वर्षापासून ड्रेनेज सिस्टम झाले आहेत. तेव्हा फॅमिल्या छोट्या होत्या, वस्त्या छोट्या होत्या, तेव्हा ते चाललं. पण हं. आता वस्त्या वाढल्या, नुसत्या फ्लॅट स्कीम बांधणं चालू आहे जिकडे-तिकडे. हं. त्यामुळे लोड वाढलं. हं. जुन्या जुन्या गटर लाईन असल्याकारणाने तिथे घुसेनी पोखरल्या गेल्या, बसले आले आहे. तर तो ड्रेनेज सिस्टम पहिले सुधारण्याचं काम पहिले करावं लागेल. हं. दुसरं रस्ते तर असे आहे की संपूर्ण नागपुरात माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून, माननीय मोहन मतेंच्या माध्यमातून सगळीकडे सिमेंट रस्त्यांचं जाळं सुरू आहे आणि हां. सुंदर कामं चालू आहे. येणाऱ्या भविष्यात सगळेच गल्ल्या सिमेंटच्या रस्त्याचे होणार आहे. त्यामुळे तो काही भाग नाही. रस्त्यांचा विषय नाही सध्या. अ, म्हणजे पुढे मला हेच विचारायचं आहे सर, की जर तुम्ही निवडून आलात, तर सगळ्यात आधी तुम्ही कुठलं काम हाती घ्याल म्हणजे स्वतःच्या? सगळ्यात पहिले तर स्वच्छता अभियान. ओके. ना जे आमच्या भागात स्वच्छता अभियान पाहिजे, जसं पाहिजे तसं नाही आहे. ते स्वच्छता अभियान करायचं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारायचे आहे. कारण हं. ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना ते पाहिजे आहे. हं, हं, हं. त्यांना कुठेतरी आता विरंगुळा ज्येष्ठांचा विषय काय असतो, तो विरंगुळा. संध्याकाळचा, सकाळचा विरंगुळा कसा करायचा? हो. त्या विरंगुळा केंद्रामार्फत सगळ्यांनी तिथे येऊन आपला हा दिवस मला घालवावा. खूप सुंदर मुद्दा वाटत आहे. तुम्ही याला इलॅबोरेट थोडं करू शकता का? या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे म्हणजे काय तुमचं प्लॅनिंग आहे त्यावर असं? ज्येष्ठ नागरिक म्हटलं की एक
60-65 वर्षाच्या सर्व वरचे नागरिक असतात. हं. त्यांना घरी करमत नाही. करमत नाही आणि महत्त्वही नसतं. ओके. आपण पाहिल्या समाजात आता की हं. माझी बायको आली, माझी पोरं झाली, की आम्ही त्या बायको पोरातच रमतो आणि आई-वडिलांना किंवा सासू-सासऱ्यांना आपण ते थोडंसं ड्रॉप हं. करतो. हं. मग त्या ज्येष्ठांना अशा वेळेस एकटेपणा वाटतो. मग त्यांना कुठेतरी विरंगुळा करावासा वाटतो. हं. मग त्यासाठी आपण विरंगुळा केंद्र उभारायचे. हं. खासदारांच्या माध्यमातून आणि आमदारांच्या माध्यमातून विरंगुळा केंद्र उभारायचे आणि हां. तिथून त्यांचा काहीतरी तिथे टाईमपास झाला पाहिजे. त्यांना कुठेतरी 4 मित्र मिळाले पाहिजे. हा उद्देश त्यातून आहे. हं. आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोललो आणि दिव्यांग नागरिकांबद्दल पण बोललो आपण. मला पुढे विचारायचं आहे, की लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी स्पेशली तुमच्या डोक्यात काही प्लॅनिंग आहे सर? म्हणजे तुम्ही काही विचार करता युवकांसाठी स्पेशली? युवकांसाठी युवकांचा मोठा प्रश्न आहे. सध्या बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न आपल्याला उद्भवतो आहे. हं. तर म माननीय खासदारांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून नागपूर शहरातल्या किंवा आपल्या विभागातल्या मुलांना रोजगार कसा मिळेल, हं. त्यासाठी मोठ्या-मोठ्या कंपन्या नागपुरात आलेल्या आहे. तिथे त्यांना रोजगार कसा मिळेल, हं. त्यासाठी रोजगार आपण जो उभारू शकतो, हो. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करणार आहे. हं. अ, याच्यातच पुढे सर असं, की आपण महिला सुरक्षा हा जो मुद्दा आहे आपल्या एरियामध्ये, हे म्हणजे ऑफकोर्स तुम्ही याच्याबद्दल सांगू शकता, की पुढे म्हणजे तुम्ही या मुद्द्याला बघत आहात कुठे? महिलांचा सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. हं. कारण महिला असुरक्षित आहे असं समाजात दिसतंय, आपल्याला दिसतंय आणि ते आहेही. हं, हं, हं. आणि महिलांच्या सुरक्षेत जनजागृती करावं लागेल. पोलिसांना ते आपल्याला सांगावं लागेल त्यांची सुरक्षा कशी होईल. ओके. त्यांना कुठेतरी त्यांना समजलं पाहिजे की आपल्या मागे आपला समाज बांधव आहे, समाजातले पोलीस लोक सुरक्षेसाठी आहे. हं. म्हणजे त्यांच्या मनातली भीती ती काढावं लागेल. हं. सर प्रभागासाठी सगळ्यात मोठी काळजी काय वाटते तुम्हाला? म्हणजे जे तुम्हाला असं वाटतं, की हे मला याची काळजी वाटते आणि मला ते ठीक करायचं आहे किंवा मला सुधरवायचं आहे, त्याच्याकडे मी लक्ष मी द्यायचं आहे. पहिलेही बोललो प्रभागात खूप मोठ्या आमच्या प्रभागात आमचा प्रभाग हा खूप चांगला सदस्य प्रभाग आहे. हां. त्या प्रभागात खूप मोठ्या अशा समस्या नाही आहे. या रोजच्या दैनंदिन गरजा जरी पूर्ण झाल्या, नगरसेवकाचं काम काय असतंय तर दैनंदिन गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. रस्ते, हं. स्ट्रीट लाईट, हं. साफसफाई, हं. गटर लाईन हं. याच गरजा असतात. नगरसेवकाकडून खूप मोठ्या विकास कामाची अपेक्षा नागरिकांना नसते. हं, या हं. प्राथमिक ज्या गरजा आहे, हो. त्या गरजेचंच निराकरण झालं की लोक म्हणजे नागरिक हां. खुश होतील. हो. अ, तुम्ही स्वतः म्हणजे स्वतःला 5 वर्षानंतर जर तुम्ही निवडून आलात आणि 5 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता? की मी हे काम केलं म्हणून असं? मी आतापर्यंत जे कामं केले आहे, हं. म्हणजे मी कुठलाही नगरसेवक नसताना जितके कामं केले, त्याच्यापेक्षाही सत्तेत आल्यावर आपण म्हणजे नगरसेवक झाल्यावर आणि सत्ता आपली असली, हं. तर किती कामं होईल करू याचा अंदाज नागरिकांना आहे आणि म्हणून सगळे नागरिक माझ्यासोबत आहे. अरे वाह! सगळ्या नागरिकांना तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमच्याकडनं? माझ्याकडनं आत्तापर्यंत जसं सहकार्य केलं तुम्ही वारंवार सहकार्य केलं. एका हाकेला नागरिक माझ्यासोबत येतात. असंच सहकार्य येणाऱ्या निवडणुकीत आपण मला करावं आणि भरघोस मताने निवडून मला महानगरपालिकेत पाठवावं. मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. हं. तुमच्या ज्या अपेक्षा आहे त्या जरूर पूर्ण करू. सर पुढचा प्रश्न माझा असा आहे, की आधी जसं वार्ड पद्धत होती, आता प्रभाग पद्धत आहे. तर आधी असं वाटायचं, की लोकांना जसं एक कॉमन पीपल जसं मला काही प्रॉब्लेम आहे, तर मी नगरसेवकांकडे गेलं पाहिजे. तर आता मला कसं पोहोचता येईल नगरसेवकांपर्यंत? ते जरा मला सांगा प्लीज. समजा सध्या निवडणुकीची वारी आहे. हं. पक्षाने मला उमेदवारी दिली, हं. तर मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. आणि निवडणूक जिंकल्यानंतर माझं स्वतःचं असं प्लॅनिंग आहे, की प्रत्येक वॉर्डात 4 वॉर्ड असतात. एका प्रभागात 4 वॉर्ड असतात. हं. तर प्रत्येक वॉर्डाच्या अध्यक्षांसोबत आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतात प्रत्येक भागात, प्रत्येक हं. वॉर्डात. त्या अध्यक्षांसोबत बसून तिथली प्लॅनिंग करून आपण किती वेळ दिला पाहिजे प्रत्येक वॉर्डाला हां. आणि रोज आणि एक नगरसेवक मी इथला असलो तरी एका वार्डाचा असलो, पण प्रभागाने मला निवडून दिला आहे, तर प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. ओके. जर काही कामं आहेत आणि मला वाटत आहे, की मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे मला इतकी सूट राहील का ॲज अ कॉमन पर्सन, की मी तुमच्याकडे डायरेक्ट येऊन आपली प्रॉब्लेम सांगू शकेल? मी इतक्या वर्षापासून 24/7 आहे. ओके. मला कुठलाही नागरिक केव्हाही रात्री बेरात्री फोन करतो, मी फोन उचलतो अच्छा. आणि सगळ्यांचे कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
थँक्यू सो मच सर. म्हणजे हे ॲडमिट करायसाठी की हो, हं. 5 वर्ष जर राहील आपल्याकडे तर ऑफकोर्स तुम्ही आमच्यासाठी आहात. 24 तास. 24 तास अवेलेबल आहात. सर मला ते विचारायचं आहे पुढे, की आम्हाला जर जेव्हा आम्ही व्होटिंगसाठी जाऊ, तर आम्हाला काय करायचं आहे तिथे जाऊन? तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर आम्हाला निवडून आणायचं आहे तर? सर्वात पहिले तर तुमचं तिथे व्होटिंग आहे की नाही पाहावं लागेल. हं. व्होटिंग असेल तुमचं हं. तिथे, तर तुम्ही सकाळी लवकर जाऊन सकाळी लवकर जायचं. येस. 7 वाजता गेलं की रांग कमी लागते. हो, थंडीचे हो. दिवस असल्यामुळे उन्हाळा नाही, त्यामुळे थंडीच्या दिवसात तुम्ही जाऊ शकता. तिथे जाऊन आपलं नाव चेक झालं, हं. आतमध्ये गेलं की पहिले कमळाचं बटन कुठे आहे ते पाहायचं येस. आणि नावसुद्धा चेक करायचं, नाव बरोबर आहे की आणि बटन, हं. आणि मग त्याला प्रेस करून. येस. सर मला विचारायचं आहे, की तुम्ही आतापर्यंत या प्रभागासाठी काय कामं केलीत आहे? कामाची माझ्याजवळ यादी आहे. हो. ती वाचली तरी 1 तास लागेल. इतके कामं मी प्रभागात केले आहे. प्रामुख्याने ते केलेली कामं सांगतो तुम्हाला, अगदी. की आता मागील 5 वर्षाच्या पहिले कोरोनाची महामारी जगात आली. हं. त्या कोरोनाच्या महामारीमध्ये भयभीत असा समाज आपला होता. हो. मी स्वतः पेशंट असताना सुद्धा, शुगर पेशंट आहे मी. ते असताना सुद्धा मी डगमगलो नाही. नागरिकांच्या सेवा केल्या. माझ्या घरासमोरच एक महिला अशी होती की तिचा ऑक्सिजन लेवल 40 पर्यंत आला होता. तिला ऑक्सिजन मिळत नव्हता असं वाटत होते. सर्व हतबल झाले होते. मी रात्री 2 वाजता सहज अंगणात निघालो. मला काही माहीत नाही काय वाटलं, तर मी बाहेर सहज अंगणात निघालो, तर ते दादा माझ्या घरासमोर दादा फिरत होते असे. म्हटलं दादा, आवाज दिला, दादा काय झालं इतक्या रात्री तुम्ही काय फिरत आहे? तर वहिनीची तब्येत फार खराब आहे. तिला ऑक्सिजन लेवल फार कमी आहे. ऑक्सिजनची व्यवस्था होऊन नाही राहिली. कुठल्याच हॉस्पिटलमध्ये बेडसुद्धा अवेलेबल नाही आहे. हं. मी, माझी एक मैत्रीण आहे गौरी नावाची, तिला फोन केला. म्हटलं अशी परिस्थिती आहे, मला ऑक्सिजनची व्यवस्था करून दे. तिने, दादा खूप कठीण आहे म्हणे, पण मी प्रयत्न करते म्हणे. तिने प्रयत्न केला. मला फोन आला, दादा इथे जा, ऑक्सिजन सिलेंडर अवेलेबल आहे. म्हटलं लावेल का? तर मी व्हिडिओ कॉल करतो, तूच लावून दे म्हणे. मी स्वतः न डगमगता स्वतःची कार काढली. पहाटे 5 वाजता ताजबागला गेलो. ताजबागवरून मोठं सिलेंडर मला वाटलं छोटं असेल. मोठं सिलेंडर होतं. दोन्ही गाडीची डोअर ॲक्च्युअल उघडे ठेवले. सिलेंडर आडवं केलं आणि ते आणलं. आणल्यावर लावायचा प्रश्न होता. ऑक्सिजन मास्क नव्हता. त्या 7 स्टारच्याला गेलो. 7 स्टारमधून ऑक्सिजन मास्क घेतला. नशिबाने एक सदृश्य मिळाले. मला ते डॉक्टर पेशंट असेल होते, मी लावून देतो म्हणे. त्यांनी तो लावला. त्यांचा प्राण वाचला. त्यांना कुठल्याही प्रकारचा आता ठणठणीत एकदम मस्त आहे. त्या आत्ताही मला अप्रिशिएट करतात, तुझ्यामुळे मी जिवंत आहे. क्या बात आहे सर. असे अनेक प्रश्न आहेत. एका जणाला कॅन्सर होता. कॅन्सरच्या औषधीसाठी आपण मदत केली, कारण त्या मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे उचलून झाले होते. पंतप्रधानांच्या उचलून झाले होते, पण त्यांच्याजवळ पैशाची व्यवस्था नव्हती. तर आम्ही एक चंदा करून, गोळा करून आपण हे केलं. कोरोना काळात महामारीच्यामुळे सर्वांचे रोजगार बंद झाले होते. मी लोकवर्गणी करून माझ्या मूल्यातून 7 लाख रुपये जमा केले. 7 लाखांच्या किटा जमा लावल्या आणि गरीब लोकांना नाही वाटल्या. गरजू मध्यमवर्गीय जे लोक होते, जे मागू शकत नव्हते शर्मेनी, अशा लोकांच्या दारात नेऊन अक्षरशः ठेवल्या. कुठलाही फोटो नाही काढला, कुठले काही नेऊन ठेवले आणि निघून गेलो. त्या लोकांना नंतर माहीत झालं की हे तिकडून आलंय, खंगारने दिल्या. त्यांचे नंतर फोन आले की दादा खूप खूप धन्यवाद. तेव्हा मनाला समाधान वाटलं की आपण चांगलं काम केलं. बिचारे मागू शकत नव्हते ना, मध्यमवर्गीय कुटुंब नाही मागू शकत. गरीब मागू शकतो, श्रीमंताला काही गरज नाही पडत, पण गरीबांनी मागू शकतो. मला वाटते माणुसकी पण फार महत्वाची राहते अशा वेळी. म्हणजे ते तिथून येतं तुमचं सगळं मूलभूत. सनातन धर्माचा प्रचार व्हावा म्हणून आपण श्रीरामाच्या जे मंदिर उभारलं, त्या मंदिर उभारण्याच्या वेळेस जवळपास 10,30,000 रुपये मी परिसरातून गोळा केले. ते श्रीराम मंदिराला संघाच्या माध्यमातून दिले. मग इतकी मोठी वर्गणी जमा झाली असताना मला असं वाटलं की आपणही समाजाला काही दिलं पाहिजे. तर मी माझ्या स्वतःच्या खर्चाने रामाच्या मूर्त्या तयार केल्या आणि घराघरात राम दिले. आता माझी संकल्पना होती घर घर में राम, तर ती माझ्या पूर्ण वार्डामध्ये घर घर की राम, सगळ्यांच्या घरात देवालयात मूर्ती आहे माझी रामाची. त्यानंतर महानगरपालिकेच्या शाळा माझ्या मोहल्ल्यात, त्या शाळेत अगदीच खूप गरीब घरचे मुलं आहेत. दरवर्षी सातत्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तिथे पुस्तक वाटणे, त्यांना पोषक आहार देणे, त्यांना खाऊ देणे, असं सगळा उपक्रम आपण तिथे करत असतो. अजून पण सर प्लीज एक अनुभव तुम्ही म्हणजे ऍड करू शकता याच्यात, एक अनुभव अजून तुम्ही सांगू शकता?
असंच काही? देशाच्या प्रती सांगू शकतो, प्रत्येक 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, गुढीपाडवा असो, माझ्या घराजवळ ते गार्डन आहे, आदिशक्ती उद्यान. त्या आदिशक्ती उद्यानात दरवेळेस 300-400 नागरिक रोज असतात तिथे. त्या नागरिकांना एक देशाप्रतीचं प्रतीक आपलं तिरंगा झेंडा, एक पुष्प आणि मिठाई वाटून आपण तो सण साजरा करतो, राष्ट्रीय सण साजरा करतो. अशी हं. खूप खूप धन्यवाद सर. हां, सगळ्यांच्या घरात दिवे लागावे म्हणून दर दिवाळीला रांगोळ्या, दिवे आणि त्याचे ठप्पे आणि एक महालक्ष्मीची ग्रीटिंग असं आपण प्रत्येक दिवाळीला प्रत्येकाच्या घरी देतो वार्डामध्ये. हं. दरवर्षी सातत्याने 12 वर्ष 14 वर्षापासून कालनिर्णय आपलं माझं स्वतःचं खंगार कॅटर्स नावाने फर्म आहे. 14 वर्षापासून प्रत्येक घरात माझं कालनिर्णय जातं. ओके. अ, आता पण ती चाहूल आहे, ती अजून वाढली म्हणजे निवडणुकीमुळे? नाही, हा जो निरंतर प्रवास आहे, हा समोरही निरंतरच ठेवणार आहे. हं. कुठलीही गोष्ट हातात घेतली की त्याला ब्रेक नाही. म्हणजे निवडणुकी आली की फक्त उभं समोर यायचं आणि बाकी मग चुपचाप बसायचं असं माझं नाही आहे. मी प्रत्येक वेळेस मी ज्या चालू केलेले उपक्रम आहे माझे, दिवाळी पहाटचा प्रोग्राम मोठा करतो मी. दिवाळी पहाट असते, सुवर्ण समितीची असते, ती मागच्या 12 वर्षापासून निरंतर सुरू आहे. हं. त्यानंतर कालनिर्णय तुम्हाला सांगितलंच आहे मी. दिवाळीचं तुम्हाला सांगितलंच आहे. आता नव्यानेच मी संविधान हं. संविधानाचं वाटप केलं. हं. ज्येष्ठ नागरिक सत्कार केला. आता लगेच या 15 दिवसा पहिले मोठी भजन स्पर्धा घेतली. जवळपास 500 महिलांनी त्या मध्ये भाग घेतला आणि सगळ्या महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला. सर तुम्ही जसं निवडून आलात, तर तुम्ही त्याच्यानंतर काय करणार आहात अख्ख्या प्रभागासाठी? निवडून आल्यानंतर सर्वात पहिले तर सर्व प्रभागाचा धन्यवाद मानेल. ज्यांनी मला सहकार्य केलं, प्रत्यक्ष केलं, अप्रत्यक्ष केलं, त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मानेल. त्यांच्या सगळ्यांसोबत बसून चर्चा करून कुठे काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल, प्रामाणिक प्रयत्न करेल. महानगरपालिकेच्या माध्यमातून असो, आमदार फंडाच्या माध्यमातून असो, खासदार फंडाच्या माध्यमातून असो, आपण सगळी परिस्थिती जाणून घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच एक विकसित प्रभाग आपण तिथे निर्माण करू. तर प्रश्न असा, की जसं इतके सारे म्हणजे लोकं आहेत, है ना? त्यांना सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल. तर एका नगरसेवकाशी, तुमच्याशी लोकं कसं कनेक्ट करू शकेल? म्हणजे ते मला नक्कीच सांगा. खूप मोठा प्रभाग आहे. 64,000 लोकसंख्या प्रभागाची आहे. 60 बूथ त्या प्रभागामध्ये आहे. निश्चित तुम्ही केला जो प्रश्न तो खूप महत्त्वाचा आहे, की कारण मी एका कोपऱ्यात असतो, प्रभाग मोठा आहे, लोकांनी कम्युनिकेशन कसं करावं त्यासाठी माझं एक हे आहे, की माझ्या घराघरात नंबर राहणार आहे. हं. आताही आहे सगळ्यांकडे नंबर माझा त्या कालनिर्णयाच्या माध्यमातून सगळ्यांकडे माझा नंबर आहे. मला रात्री बेरात्री आताही फोन करतात लोकं, की दादा ही समस्या झाली, लाईट येत नाही आहे, पाणी येत नाही आहे, साफसफाई होत नाही, आपण ते सॉल्व्ह करतो. मी रोज प्रभागात स्वतः फिरणार आहे, रोज. म्हणजे ठीक आहे, म्हणजे पूर्ण प्रभागात एका दिवशी फिरता येणार नाही, आहे की नाही? तर रोज 1 वॉर्ड किंवा 2 तास या वॉर्डात, 2 तास त्या वॉर्डात असंच हं. 8 तासाचा प्रवास रोज आपण केला, तर मला नाही वाटत की म्हणजे कोणी त्यापासून वंचित राहील. हं. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. आणि म्हणजे तेच तुम्ही स्वतः ॲक्सेसिबल व्हाल त्यांच्यासाठी. तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी अवेलेबल आणि राहणार आहे. मी समजा इकडून-तिकडून समजा नाही भेटू शकलो, तर माझं जनसंपर्क कार्यालय राहणार आहे. आताही आहेच जनसंपर्क कार्यालय, माझं मोठं जनसंपर्क कार्यालय आहे. त्या जनसंपर्क कार्यालयात रोजच नागरिक येतात. हं. आपण अनेक शिबिरं त्या म्हणजे जनसंपर्क कार्यालयात घेतले, अनेक शिबिरं घेतले. हां. तर तुमच्या प्रभागात तुम्ही महिलांसाठी काय काम करू इच्छिता म्हणजे पुढे? माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिले तर महिला कशा सुरक्षित राहतील याच्या उपाययोजना म्हणून महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आहे. त्या स्वतः सक्षम राहिल्या पाहिजे. त्या हं. सक्षम झाल्या की कोणाची नजर अशी वर नाही झाली पाहिजे की महिला चालली तिच्याबद्दल कोणी अनादराने वागवेल. हां. त्यासाठी आपण प्रशिक्षण शिबिर उभारणार आहोत. हो. तर त्या शिबिर कसं तर त्या लाठी आता जुने आपले लाठी काठी त्यांना कराटेचं प्रशिक्षण देणे हो. आहे की नाही. हो. अशा काही ज्या महिला स्वतःहून सुरक्षित आपल्या स्वतःची सुरक्षा करेल हां. अशा काहीतरी उपाययोजना करू आपण. त्यासाठी शिबिरे घेऊ. अजून सर आतापर्यंत तुम्ही काय करत आले आहात म्हणजे? महिलांसाठी मी आता जागतिक महिलाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान म्हणून माझ्या एरियातल्या सफाई कर्मचारी आहेत, त्या सफाई कामगार जे आहेत त्यांचा आपण सन्मान केला. आत्ताच भजन मंडळाच्या माध्यमातून जवळपास 500 महिलांना आपण साडी-चोळी वाटप केली. त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. महिलांचा सन्मान झाला की लोकांचा हं. त्यांच्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. हो. आदराने पाहायला लागतात. हां.
सर आपल्या प्रभागात जे युवक आहे, जे सगळे नवीन जनरेशनवाले जे लोकं आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला काय करावसं वाटतं? सगळ्यात पहिले तर युवकांना असं मार्गदर्शन करावं लागेल, की हं, हा मोबाईल जो आहे, ज्याचे मिसयूज आहेत खूप. चांगले यूज असले तर मिसयूज त्या मोबाईलपासून थोडं दूर राहिलं पाहिजे. हं. कुठेतरी मैदानी गेम खेळा ना. हां. मैदानी गेम खेळण्यातून तुम्ही आपलं करिअर घडवा. मोबाईलमध्ये करिअर नाही आहे. हं. तर त्या मैदानी गेम खेळल्याने करिअर आहे. पुस्तकाचं वाचन करा, वाचनालयात जा. त्यामुळे तुमचं म्हणजे पुस्तक वाचलं तर तुमचं अपडेट राहाल तुम्ही कुठेतरी. हां. नुसतेच मोबाईलमध्ये आजकालची पिढी जी आहे ती नुसतेच मोबाईलमध्ये असते. त्यातून बाहेर काढण्याचं काम आपण युवकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. सर जसं की आता तुम्ही म्हटलं, की युवक जसं खूप जास्त मोबाईलमध्ये असतो आणि हे सत्य आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं कनेक्ट करू शकता त्यांना? कारण ते तर आपल्या एक वेगळ्या जगात आहे, असं म्हणजे आपण म्हणू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं कनेक्ट कराल त्यांना? युवकांच्या विविध स्पर्धाच्या माध्यमातून आपण त्यांना कनेक्ट करू शकतो. विविध खूप सारे खेळ आहेत. हजार खेळ असतील, म्हणजे त्यातला मोठा खेळ क्रिकेट आहे, हं. फुटबॉल आहे, हॉकी आहे. दो जास्त मित्र नसतील तर दोघात बुद्धिबळ खेळता येतं. अच्छा. है की नाही? एक वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या की त्या माध्यमातून युवक आपल्याशी जुळतील. आणि माझं असं आहे की मी एका हाकेवर धावून जाणारा माणूस आहे. कोणी छोटासा मुलगा आहे माझ्याकडे आला, "काका असं झालं," तर मी त्याच्यासाठी धावून जाणारा व्यक्ती आहे. तर मी ते काम करणार आहे की तू फक्त आवाज दे. मी तुझ्यासाठी फक्त आवाज दिला तरी चालेल. मी पटकन धावून जातो आणि ते होईल. मला वाटतं हे प्रॉपर झालं जे आमचं टॅगलाईन आहे, द पीपल्स कनेक्ट. तुम्ही हां. पीपलला लवकर कनेक्ट करता सगळ्या जणांना. सर तुम्हाला ऑडियन्सला काय म्हणायचं आहे? म्हणजे सगळे प्रश्न तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलं. पण आता शेवटचं तुम्हाला ऑडियन्सला काय म्हणायचं आहे? मी माझ्या प्रभागातल्या जनतेला एवढंच आवाहन करतो, की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी निवडणूक लढतो आहे. तुमच्या भरोश्यावर लढतो आहे. जर मला निवडणुकीत उभं राहण्याची संधी मिळाली, तर आपल्या सर्वांचं सहकार्य मला लागेल. तुम्ही भरघोस मतांनी मला वोटिंग कराल आणि जिंकून द्याल. मी तुमचा विश्वास कुठेही व्यर्थ जाऊ देणार नाही. मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करेल. एवढं तुमच्याकडून तुम्हाला मी आश्वासन देतो आणि तुमच्याकडून आशा करतो, की तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्याल. खूप खूप धन्यवाद सर तुमचं. मित्रांनो, नागपूर प्रभाग क्रमांक 31 वरून आपल्यासोबत होते चंद्रकांत खंगार सर आणि मी आर.जे. प्रणव. सो मच तुम्ही हे बघितलं. पुढे अजून असेच व्हिडिओ बघायसाठी द पीपल्स चॅप्टर याला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ बघत राहा. सो मच.